अनेक लोक जुने लोक आहेत आणि खरं त्यांचा क्लेम होता. उज्ज्वलताई पण या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यात सिनियर आहेत, अजून काही सिनियर लोक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. पण मी आपल्याला पुन्हा आश्वासित करेन की जे अपेक्षित आहे त्यांना प्रत्येकाला संधी मिळणार, प्रत्येकाला मी संधी देणार आहोत, तर कोणाला डावलणार नाही. मग महापौर असेल, उपमहापौर असेल, स्टँडिंग कमिटी अजून आहे, स्टँडिंग कमिटीचे सदस्य आहेत, सभापती आहेत, सगळ्यांना संधी मिळणार आहे. जे कॅलिबरचे अध्यक्षाच्या महापौराच्या त्यांना सुद्धा आम्ही करणार. हा माझा शब्द आहे, आपल्या सगळ्यांचा शब्द आहे. गुलाब भाऊ पण एक बसले आहेत, त्या ठिकाणी दोन्ही आमचे आमदार आहेत, तिन्ही आमदार आहेत, सगळे आहेत. आमचा सगळ्यांचा शब्द आहे की कोणालाही आम्ही सगळ्यांच्या नावापुढे एकदा ठिका लावणार, माझी महापौर म्हणून हा निश्चित लावणार आहोत. त्यामुळे कुणी नाराज होऊ नका, कुणी नाराज होऊ. पण आपल्याला यावेळेला खूप चांगलं काम जळगाव शहरामध्ये या ठिकाणी करायचं आहे. गेल्या वेळेस सुद्धा आपण शब्द दिला होता, लोकांनी भरपूर मतदान आपल्याला दिले, 57 जागा आपल्याला 74 पैकीच्या ठिकाणी देऊन दिलेल्या होत्या. म्हणजे हाही उच्चार होता महाराष्ट्रामध्ये. मागच्या वेळी आपण एकटे लढलेलो होतो, पण काही कामं राहून गेली, विजयभावी राहिली, एक तांत्रिक अडचणी चुका झाल्या त्यामुळे राहिली असतील, त्यामुळे राहतील. पण आता रस्त्याची कामं सुरू आहेत आणि आता या वर्षभरामध्ये आपल्याला जळगावमधला एकही रस्ता बाकी ठेवायचा नाही. सगळे रस्ते आपल्याला सिमेंटचे करायचे, सगळे रस्ते जळगावचं सुशोभीकरण करायचं आहे. स्टेडियमचा प्रश्न तो पूर्ण मार्गी लावायचा आहे. 250 कोटी रुपये स्टेडियमसाठी आणलेलं आहे. नवीन स्टेडियमचे आपण 25 कोटी दिले, त्याचं त्या रिपेअरचं काम चाललेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. मेडिकल हब तो पूर्ण होतोय, तो आता पूर्ण होईल. अनेक गोष्टी आहेत की त्या आता आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत की जेणेकरून जळगावकरांनी आपल्याला पुन्हा सतत दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या बहुमतावर निवडून दिलेला आहे. एवढा मोठा विश्वास त्यांनी आपल्यावर टाकलेला आहे. आता मात्र या विश्वासाला अजिबात केला जाता कामा नये. तर सगळं नगरसेवकांना सांगेल की आपापल्या विभागात, आपापल्या प्रभागामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करा. जी कुठली कामं असतील त्याची यादी मी घेऊ. आता सरकार आहे आपलं, देवेंद्रजी आपले आहेत, मुख्यमंत्री आपले, उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री सुद्धा शिंदेसाहेबच्या ठिकाणी आहेत. दुसऱ्यामध्ये दादा आपल्यामध्ये आज नाही आहे. पण या ठिकाणी आपल्याला ही सगळी कामं पूर्ण करायची आहेत. कुठलंच काम आता सोडायचं नाही. जळगाव शहर मी तर म्हणून बघा, तुम्ही 2-3 वर्षामध्ये लोक बघायला येतील किंवा आपण काय सुंदर शहर केलं म्हणून, असं शहर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. निश्चित तेवढा शब्द आम्ही गुलाब भाऊ, आम्ही सगळे आमदार या ठिकाणी होते, आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. पण कुठेही लोकांची नाराजी ओळखून घेऊ नका. लोकांच्या संपर्कात राहा. मी पुन्हा सांगेन, लोकांच्या संपर्कामध्ये राहा. लोकांना काही फार काही लागत नाही. लोकांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये, कामामध्ये तुम्ही जर पडलात तर लोक म्हणतात किंवा खरंच नगरसेवक असंच पाहिजे, असा आम्हाला नगरसेवक पाहिजे होता. आणि म्हणून मला असं वाटतं की ते आपण सर्वांनी करावं. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 5 वर्ष आपल्याला आता मोठी संधी आहे. फक्त बहुमत आपलं या ठिकाणी आहे, त्यामुळे आता काम करायला मोठा वाव संधी आपल्याला या ठिकाणी आहे. काय अडचण असेल तर राजूमामा या ठिकाणी आहेत, त्यांचे आमदारच आहेत, त्यामुळे काही अडचण नाही आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी आहोत. गुलाबभाऊ आहेत, चंद्रवांना पण जळगावमध्ये राहत आहेत, मंगेशदादा सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी राहतील. मला वाटतं की चांगलं काम, अतिशय सुंदर असं काम आपल्याला जळगाव शहरामध्ये करायचं की लोकांनी म्हटलं पाहिजे की खरंच यावेळेला आमचं मत दिलं ते सार्थकी ठरलं. अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं, एवढंच आव्हान मी आपल्याला सगळी करतो. आज आपण महापौर म्हणून, उपमहापौर म्हणून आधी शिवसेनेतर्फे गुलाब भाऊनी सगळ्यांनी अण्णा आहेत, भांडा आहेत, आमचे विष्णुभाऊ सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मनोज चौधरी यांचे या इकडे या. इकडे थांबू. महापौर म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे सर्वांमध्ये या ठिकाणी निवड केलेली आहे आणि ते नाव आहे दीपमाला मनोज काळे. निवड चला